कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार. कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे. आता आपण आहोत तोगाव तांडा येथे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणेगूर गटातून आरती अशोक जाधव हे येणेगूर जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. जिल्हा परिषद गटाच्या पार्श्वभूमीवर आपण जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी आपल्याला मिळालेली आहे आणि आपण प्रचार करत असताना मतदारातून कसा प्रतिसाद मिळत आहे? मला मतदारांकडून आणि नागरिकांकडून खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय. सगळ्यांना असं वाटते की खूप 5 वर्षांनी काँग्रेस परत येतोय. काँग्रेस हे कधी गेलं नव्हतं, जाणार नाही आणि परत त्याला नव्याने उभारणी करण्यासाठी मी प्रयत्न करते आणि या प्रयत्नाला यश देण्यासाठी काँग्रेसचे प्रत्येक ज्या लोकांनी प्रतिसाद दिला किंवा ज्या लोकांनी माझ्या पाठिंबा दिला त्या लोकांचे सर्वथा त्यांचे आभार. आणि पुढे तुमच्या समोर फार मोठी शक्ती उभी आहे, एक आव्हान आहे. त्या आव्हानाला कसे पाहताय? त्या आव्हानालाही चांगल्या परीने ताकदीने मी लढा देण्याचा प्रयत्न करते आणि तो लढा मी यशस्वीरित्या पार करणार आहे आणि यशस्वीरित्या जिंकून दाखवणार आहे. हे माझं स्वतःचं व्यक्तिमत्व सांगते. येणेगूर जिल्हा परिषद गट या गटामध्ये जवळपास 13 गावं आहेत. त्या 13 गावामध्ये आणखीनही काही ठिकाणी आपण पोहोचला नाही. मी सगळी गावं पोहोचलेत. सगळ्या गावांना आज सगळीकडे जाऊन आज खऱ्या रीतीने मी आज थांबले प्रचार करायचं आणि प्रत्येक गावामध्ये मला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळालाय. घर टू घर केलं आणि होम व्हिजिट केले प्रत्येक गावामध्ये जाऊन. उद्दिष्टे काय आहेत? वचननामा काय राहणार आहे? वचननामा महिला बाल विकास करणे, त्यानंतर पाणी टंचाई, लोकांचे रस्त्यांवरून खूप साऱ्या अडचणी येऊ लागलेत, पाण्यासाठी अडचणी येऊ लागलेत. आरोग्यविषयक मला तुगाव या गावामध्ये बऱ्याच तांड्यांकडून ना तक्रारी आल्या की त्यांना दूषित पाणी येतं आणि ते दूषित पाणी ते पाण्याच्या टाकीमध्ये सोडतात आणि ते दूषित पाणी ते मुलं पितात. त्याच्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात आहे. हे ते त्यांच्याकडून समजलं. पाणी टंचाई, रोड, रस्ते आणि त्यानंतर वीज, घरकुल अशा ज्या योजना आहेत त्या मी चांगल्या परीने करण्याचा प्रयत्न करणार. घरकुल तर प्रधानमंत्री आवास योजना पण आहेच. हा, ते आहे तरी पण ते आणखी काही लोकांना त्यांचा लाभ भेटला नाहीये. त्यासाठी पाठपुरावा करणार. पाठपुरावा करणार. आणखीन काय मतदारांना काय आव्हान राहील? मतदारांना सांगण्यात एवढंच आहे की चांगल्या पद्धतीने मला जर संधी दिला तर मी चांगल्या परीने तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि तुमच्या ज्या अडचणी असतील मी ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्या मतदार आणि बंधू भगिनींना एवढंच आवाहन करते की मला चांगल्या बहुमताने विजयी करा आणि मी तुम्हाला त्या संधीचं सोनं करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. सर्व उमेदवार अधिकाधिक महायुतीकडे जात आहेत, सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत. आपण आजही काँग्रेसची विचारधारा घेऊन पुढे जातात. नेमकं त्याचं कारण काय? कारण काँग्रेस हे आमच्या राजकारणी घराणं आहे. त्याच्या आधी माझे सासरे राजकारणी होते आणि त्याच्यामुळं मी पण त्यांचं बघून हे प्रयत्न करण्याचं हे केलेलं आहे की मलाही या गोष्टीमध्ये पुढे चालून काहीतरी व्यक्तिमत्व घडून यावं म्हणून मी हे प्रयत्न करत आहे. तुम्हाला काय वाटतं, अजूनही या भागामध्ये नागरिक मूलभूत सुविधापासून वंचित आहेत असं वाटतं? हा, बऱ्याच ठिकाणी मला असं आढळून आलं की नागरिकांना बऱ्याच गोष्टींच्या अडचणी आहेत, मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत. तुम्ही मतदारापर्यंत प्रचाराला गेल्यानंतर प्रतिसाद चांगला मिळाला? हो, खूप चांगल्या परीने प्रतिसाद भेटला मला. तर आपण आता करमदंडच्या माध्यमातून आरती जाधव यांच्याशी बातचीत केलेला आहे. येणेगूर जिल्हा परिषद गटातून ते निवडणूक मैदानात उतरलेले आहेत आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे, काँग्रेसच्या काळात जी विकासात्मक कामे झालेली आहेत, यापुढे आम्ही त्याच विचारधाराने या भागातील जे समस्या आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे मत यावेळी आरती जाधव यांनी व्यक्त केलेलं आहे. कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.